दरम्यान कल्याणमध्ये एक मोठी घटना समोर येते। टोळक्याने पोलिसांना बेदम मारहाण केलेली आहे। या हाणामारीमध्ये पोलिसांना बेदम मारहाण केली आहे आणि या टोळक्याने केलेल्या मारहाणीमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय। 4 गावगुंडांनी मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे। कल्याण इथल्या दुर्गाडी किल्ल्याजवळ पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडी असल्यामुळे गावगुंडांनी विरुद्ध दिशेने गाडी चालवत आणली आणि नंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। कल्याणमधून ही धक्कादायक घटना आपण बघतोय। कल्याणमध्ये एका टोळक्याने पोलिसांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। टोळक्याने केलेल्या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेला आहे। 4 गावगुंडांनी मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अजित, धक्कादायक घटना म्हणावी लागेल। कल्याणमध्ये टोळक्याने पोलिसांनाच बेदम मारहाण केली आहे। काल रात्री दुर्गाडी किल्ला जो आहे कल्याणचा, त्या सगळ्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होती आणि आता जवळच्या वाडेघर मधून एक फॉर्च्यून गाडी जी आहे, फॉर्च्यून म्हणजे टोयोटा कंपनीची गाडी जी आहे, त्यात 4 तरुण बसून आले होते। त्यांनी विरुद्ध दिशेने गाडी टाकली होती। बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी होती, यामुळे वाहतूक पोलीस जे आहेत ते आधीच वैतागलेले होते। त्यात उलट्या दिशेने गाडी आल्यामुळे त्यांनी त्या हवालदार जे आहेत विलास भागीत म्हणून, त्यांनी या जो कार चालक आहे त्याला उलट्या दिशेने का आला, आधीच ट्रॅफिक आहे, अजून ट्रॅफिक होईल असं बोललं असता त्यांनी या 4 तरुणांनी त्या जो ट्रॅफिक हवालदार आहे त्याला उडवाउडवीची उत्तर दिली आणि हाडतूड केलं असं ट्रॅफिक हवालदाराचं म्हणणं आहे। आणि त्यातून मग पुढे जाऊन परत त्यांची गाडी मागे आली, त्यांचा वाद वाढला, दोघांनी एकमेकांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की यांनी विरुद्ध दिशेने गाडी टाकली, त्यांना हटकलं म्हणून त्यांनी त्यांच्याशी वाद घातला। या तरुणांचं म्हणणं आहे की या पोलिसांनी त्यांना शिवी दिली म्हणून राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी विचारायला गेले असता आणखी आरडाओरड केली आणि यातून आम्ही त्यांना मारहाण केली। अजित, या सगळ्यामध्ये आता कारवाई काय होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।